नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे, तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क क्रमांक आहे 9967006434. टिटवाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. चोरी करणाऱ्या 2 चोरांना 24 तासाच्या आत अटक. कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रानगर येथील जी.आर. पाटील शाळेत झालेल्या चोरी प्रकरणातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यास टिटवाळा पोलिसांना यश आले असून 24 तासाच्या आत 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या. याबाबत सविस्तर वृत्त असं की इंद्रानगर येथील जी.आर. पाटील या शाळेचे संस्थापक सुनील गोरख पाटील यांनी शनिवारी दुपारी आयटी परीक्षा करिता अंबरनाथ येथील प्रवीण कुमार यांचे अल्फा कॉम्प्युटर्स मधून तब्बल 35 कॉम्प्युटर्सचा पूर्ण सेटअप भाडेतत्वावर आणून तो शाळेच्या आयटी लॅब मध्ये बसवला होता. दरम्यान शनिवारी शाळेचे वॉचमॅन विजय कुमार यादव याने शाळा सुटल्यावर सर्व वर्गखोल्या बंद करून आपल्या घरी गेला होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी 6:30 वाजता शाळेचा वॉचमॅन विजय कुमार यादव याने शिक्षक आदर्श संजय पांडे यास फोन करून सांगितली की शाळेच्या आयटी लॅब रूमचे लॉक तुटलेले असल्याचे व शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे तुटलेले असल्याचे सांगितले असता आदर्श पांडे यांनी शाळेच्या जवळच राहणारे आपले सहशिक्षक कृष्णकांत आगे यांनाही शाळेत बोलावून घेत पाहणी केली असता शाळेत आणलेले 6 मॉनिटर, 9 सीपीयू चोरी जाण्याबरोबरच कॅन्टीन मधील 2 कुकर, 1 तवा, 1 इडलीचे भांडे व 1 मिक्सर, 10 छोटे मोठे टोप असे मिळून 2,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलाय. तसेच शाळेच्या समोर असलेल्या सुधीर कमथियाच्या पान टपरी देखील शटर उचकटून 6,000 रुपये चोरून नेल्याचं समजतंय. याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मुदगन व सहकाऱ्यांसह पानटपरीमध्ये सापडलेल्या आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून इंद्रानगर नेपाळपाडा येथील आरोपी नितीन गवारी व गणेश ताबराकर या दोघांना 24 तासाच्या आत अटक करण्यात यश मिळवले. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी ठोठावली आहे. दरम्यान आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल व आणखी किती ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे चोऱ्या केल्या याची सखोल माहिती घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी सांगितले. रिपोर्ट टिटवाळा न्यूज, कल्याण. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.